आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता अंतिम टप्प्यात आहे. सगळेच पक्ष, नेते, कार्यकर्ते, उमेदवार, समर्थक प्रचारात गुंग झाले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 5 मधील महायुतीचे उमेदवार अनिल अधिक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नेमकं त्यांनी या प्रभागात काय काम केलं, काय करणार आहे आणि महायुतीच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय केलं. मोठ्या प्रमाणात अनिल अधिक गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागात काम करतायत, त्यामुळे याच कामाच्या जोरावर ते मैदानात उतरलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया, काय त्यांनी नेमकं या निवडणुकीमागची त्यांची भूमिका आहे. नमस्कार, मी अनिल इंद्रो अधिक, प्रभाग क्रमांक 5 म्हणून मी निवडणूक लढवत आहे. माझे चिन्ह आहे धनुष्यबाण. गेले 30 वर्ष सामाजिक कार्यकर्ता असून अनेक लोकांना मी अनेक संस्थांना मदत केलेली आहे. मी 1995 साली पहिल्यांदाच निवडणूक लढवली, तर त्यात माझा थोड्या मतदानाने माझा पराभव झाला. त्या पराभवाने न खचता मी आज 30 वर्ष समाजकार्य करत आहे. अनेक लोकांना त्यांना औषध पाणी म्हणा किंवा शालेय व्यवस्था असतील, वेगवेगळ्या रूपात त्यांना मी मदत केलेली आहे. 2026 या वर्षी मला महायुतीने आणि शिवसेनेने मला निवडणुकीचं तिकीट दिलं, मला निवडणूक लढवायची संधी दिली. मी पवारमाळा, माळीमाळा, इंगोलेमाळा, बेडेकरमाळा, शिंदेमाळा, माळीमाळा, नाईकमाळा, न्यू पॅलेस परिसर, महावीर कॉलेज परिसर, नागाळ पार्क, बावडा, कसबा बावडा, लाईन बाजार, पोलीस लाईन, सरलष्कर पार्क या भागातून मी इलेक्शन लढवत आहे. मी या लोकांच्यात मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांची मूळ समस्या आहे पाणी. प्रत्येक घरात पाण्याचा प्रश्न हा बिकट आहे. त्यांना 1-2 दिवसानं आड असं पाणी मिळतं. ते मी रोजच्या रोज पाणी कसं मिळेल हे मी पहिलं प्राधान्य देणार आहे. जसं गटर सफाई, रस्ते आणि स्ट्रीट लाईट ह्या सुविधा जिथे नाहीत, अंधार आहे, तो मी पूर्ण तिथं उजेड पाडण्याचा प्रयत्न करेन. शेतीप्रधान भाग आहे, तिथे पुराचं पाणी येतं आणि रस्ते खराब होतात. तिथे मी कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा प्रयत्न करीन. तिथे स्ट्रीट लाईट नाहीत, त्या स्ट्रीट लाईट लावण्याचा प्रयत्न करीन. अनेक अशा प्रकारचे त्यांच्या अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करीन. ही निवडणूक ही माझी नसून ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. मला 30 वर्षची सहानुभूती या निवडणुकीत मिळणार आहे आणि लोक मला भरभरून मतदान करून मला मोठ्या मतदानाने निवडून आणणार आहेत, अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आमचा वडिलांची व्यवसाय पेंटिंगचा आहे. आमचे चुलत भाऊ, आमची सर्व फॅमिली या व्यवसायात पारंगत आहे. आम्ही 2,000 ते 2,500 बेरोजगारांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. माझ्या भागामध्ये रमणमेळ्यात तरी 200 कामगार असे पेंटिंगची कामं करतात. त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊन त्यांची रोजी चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांना आम्ही 500 ते 600 रुपये रोजंदारी आम्ही त्यांना देतो आणि त्यांचं घर आणि त्याचा संसार चांगल्या प्रकारे चालू आहे. न्यू पॅलेस परिसर, छत्रपती पार्क, पवारमाळा, बेडेकरमाळा या भागामध्ये सतीश नाना कदम यांच्या मार्गदर्शन किंवा यांच्या बजेटमधून चांगले कॉन्क्रीटचे रस्ते, गटर्स, स्ट्रीट लाईटची कामे चालू आहेत आणि त्याच्यातली 8 ते 9 कोटीची कामं आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामं सुरू आहेत, ती पण 1-2 महिन्यात संपूर्ण भागातील कामं पूर्ण होतील. राहिलेली कामं जी असतील तीसुद्धा येत्या 1 वर्षभरामध्ये आम्ही ती पूर्ण करून घेऊ. केंद्रात युती सरकार, महाराष्ट्रातसुद्धा युती सरकार आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेतसुद्धा युतीचे सरकार यावं अशी अपेक्षा आहे, जेणेकरून केंद्राचा निधी, महाराष्ट्राचा निधी हा कोल्हापूर महानगरपालिकेत मिळाल्यानंतर आम्हाला भागातील कामे भरपूर करता येतील. निधीचा योग्य ते वापर करून सर्व भागातील लोकांच्या समस्या आपण सोडवू शकू. 2019 साली जो महापूर आला त्याच्यामध्ये प्रचंड आमच्या भागातील लोकांचे हाल झाले. घरात पाणी शिरलं, अनेक लोकांचं फर्निचर वगैरे नुकसान झालं, धान्य खराब झालं. त्यांना आम्ही बाहेर त्यांची व्यवस्था करून, त्यांची राहण्याची व्यवस्था करून, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करून आम्ही त्यांची सुरक्षित ठिकाणी
त्यांच्या स्थळी हलवलं. अनेक लोकांना आपण मदत केली आणि कोरोना काळामध्ये सुद्धा ज्या ज्या कोरोनाचे पेशंट होते त्यांना ॲडमिट करणं, त्यांचं औषध पाणी करणं, त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, नाश्त्याची व्यवस्था करणं ही सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे केली आणि त्या लोकांनीसुद्धा आम्हाला भरपूर मदत केली. महायुतीची आम्ही 4 उमेदवार असून चौघांचा प्रचार आम्ही एकत्र करतो. एकमेकाच्या भागामध्ये जाऊन आम्ही एकमेकांचा प्रचार करत असतो. त्यामुळे आमची चौघेही निवडून येण्याची आम्हाला खात्री आहे आणि लोकही आम्हाला निवडून देतील अशी अपेक्षा आहे. त्या काळातील आमचं काम, कोरोना काळातले आमचं काम, ही कामं पाहून आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये त्याचा चांगला फायदा होत आहे. लोकांना आम्ही भरभरून मतदान करतो असे आश्वासन दिले आहे. माझ्या परिसरात न्यू पॅलेस स्कूल महापालिकेची शाळा आहे. त्या शाळेत आम्ही 100 मुलं आहेत. ती शाळा बंद पडण्याच्या स्थितीत होती. आम्ही आजूबाजूच्या परिसरातली मुलांना घेऊन, शिक्षक वर्ग यांना घेऊन आम्ही त्या पालकांना विनंती करून आमच्या शाळेमध्ये आता एक 100 ते 125 विद्यार्थी आहेत. आज ती चांगल्या परिस्थितीमध्ये सुरू आहे. त्यांना जे पुस्तके लागतात, वह्या पेन लागतात त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे. त्यामुळं मुलंसुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. एक 1ली ते 7वीपर्यंत हा वर्ग चांगल्या प्रकारे चालू आहे. शिक्षकसुद्धा, मुख्याध्यापक शिक्षकसुद्धा या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यांची पिढी चांगली घडावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जे 13 ते 15 मंडळं आहेत ते गणपती उत्सव, शिवजयंती चांगल्या प्रकारे साजरे करत असतात. त्यांना आपण आर्थिक मदत करतो. त्यांना जी मदत लागते मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो. त्यांना जी मदत लागते ती मी करून चांगला उत्सव व्हावा यासाठी मी प्रयत्न करत असतो. माझ्या कामाच्या जोरावर मी निवडणूक लढवत आहे. लोकांची कामे करण्यासाठी मला निवडून येणं गरजेचं आहे. मला कुठलंही पद, आजपर्यंत कुठलंही पद माझ्याकडे नाही, तरी पण हे पद मला मिळालं. नगरसेवक म्हणून माझी त्यांनी निवड केली तर मी अनेक चांगल्या प्रकारे काम करू शकतो. बजेट आणून प्रत्येकाचे काम पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि मला भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती करत आहे.